खूप लांबी सध्या मिरवणूक स्थानकामध्ये हा मोर्चा पोहोचलेला आहे आणि इथं काही तिथं छोटा छत्रपती शिवाजी महाराज लहान मुलगा आहे ते मुलगा त्यांच्या जयजयकार करत आहे आणि ते ज्या ऊर्जेला करत आहे ती ऊर्जा चकित करणारी आहे आणि थेट आपण त्याची बातचीत करूया। बाळा, काय सांगशील तू ज्या ऊर्जेनं जय जयकार करतोय महाराजांचा, काय वाटतंय? पुन्हा एकदा जय जयकार करून दाखव ना। काय छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी। अशा प्रकारे हा लहान मुलगा ज्या प्रकारे जय जयकार करत आहे तो पाहून अनेक नागरिक चकित झालेले आहेत। आपल्यासोबत अनेक आंदोलक आहेत। आता काय सांगाल, आज आंदोलन जे आहे ते सुरू झालेलं आहे, अखेर परवानगी मिळाली आणि सध्या ते आंदोलन जो मोर्चा आहे तो इथं पोहोचला आहे मीरा रोड रेल्वे स्थानकामध्ये, काय सांगाल? आजचं हे आंदोलन जे बालाजी हॉटेल पासून सुरू झालं आणि त्याचं शेवट आपलं मीरा रोड स्टेशन, आपलं जे स्मारक आहे त्या स्मारकापर्यंत पोहोचला, म्हणजे हा मोर्चा यशस्वी झाला। पोलिसांनी खूप दडपण्याचा प्रयत्न केला, बसेस आणल्या, त्यांच्याकडे वाहनं नव्हती म्हणून महापालिकेकडून खाजगी बसेस मागवल्या, त्या आमच्या माणसांना प्रवासी बसेस आणाव्या लागल्या। मला वाटते पहिल्यांदा अशी कुठेतरी घटना घडली आहे मीरा रोडमध्ये आणि या मुंबईमध्ये। तर मी सांगेल की मोर्चाचं उत्तर ह्या मोर्चाला विरोध होता, त्या मोर्चाचं उत्तर मोर्चाने दिलेलं आहे। त्यामुळे हे जे काय झालेलं आहे त्याची क्षमस्व माफी मागावी आणि इथून पुढे मराठी भाषेचा, मराठी अस्मितेचा आणि ह्या माती, ह्या भूमीचा कुठेही अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही। आज मीरा रोड मध्ये केलंय, इथून पुढे जिथे महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेविरुद्ध अन्याय होईल तिथे आम्ही सर्व मराठी एकजुटीचा आम्ही सोबत असू। आणि आजच्या या मोर्चामध्ये विशेष असं आहे की नुसती मराठी माणसं नाहीयेत, तर आमचे मित्र आहेत, हिंदी बांधव आहेत, मारवाडी आहेत, गुजराती आहेत, आज ते सुद्धा या मोर्चाला आलेत। कारण की त्यांनाही माहिती आहे की आपण ज्या भूमीत राहतो, ज्या भूमीत आपण पोट भरतो, त्या भूमीचा मान सन्मान हा झालाच पाहिजे, मराठी भाषेचा हा झालाच पाहिजे। त्यामुळे आजचं आंदोलन हे सरकारने किती दडपलं तरी आम्ही आज हे छत्रपती शिवरायांच्या मावळ्या आहोत, आम्ही गमिनी काव्याने आज हे आंदोलन यशस्वी केलेलं आहे। ज्या प्रकारे सकाळी परवानगी नाकारली, त्यानंतर अतिशय घडामोडी घडल्या, नाट्यमय घडामोडी घडल्या, त्यानंतर परवानगी दिली आणि मग मोर्चा सुरू झाला। म्हणजे शासनाने आम्हाला, आमच्या माणसांना रात्रीचं उचललं, झोपेतून परिवाराला डिस्टर्ब केलं, पण आम्ही कुठेही घाबरलेलो नाही, आम्ही सरकारला घाबरलो नाही। कारण की आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करतोय आणि सरकारला नाईलाजाने आम्हाला परवानगी द्यावी लागली। कारण की त्यांना कळून चुकलं की महानगरपालिकेची निवडणूक पुढे आलेली आहे, मराठी माणसाच्या नादाला लागल ते मातीमध्ये गाडल्याशिवाय आम्ही राहणार नाही। हे मीरा भाईंदर शहर आहे, ते आगरी कोळी आणि मराठ्यांचं शहर आहे। पण मी आज नाव घेऊन सांगतो, भारतीय जनता पार्टीचे इथले स्थानिक आमदार नरेंद्र मेहता यांनी ठिणगी टाकली आणि त्याचा वणवा पेटला। मी त्यांचं अभिनंदन करेन, तुम्ही ठिणगी टाकलीत, आम्हाला वणवा पेटवायची संधी दिलीत। आमच्यावर नोटीस आले, सकाळी धरपकड झाली, आम्हाला जेलमध्ये टाकलं, तरी सुद्धा आम्ही आलो आणि हा मराठी माणूस आहे, त्याचा हक्क आणि ह्या मीरा भाईंदर हा मराठ्यांचं हे सगळ्या मराठ्यांनी दाखवून दिलं। उपस्थित असलेले सर्व मराठी बांधव यांचं मी मनापासून स्वागत करतो। एकंदर मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली, ज्या प्रकारे पोलिसांनी परवानगी दिली नाही ती का दिली नाही यासाठी स्वतः मुख्यमंत्री बोलत आहेत, त्याबद्दल काय सांगाल? कारण की मुख्यमंत्री स्वतः मराठी आहेत, त्यांना सुद्धा वाटलं की मराठी माणसावर अन्याय होतोय, म्हणून मुख्यमंत्र्यांनी जेव्हा विधान भवनामध्ये कान उघडणी केली तेव्हा मराठी माणसाला परवानगी दिली। कारण की हा मराठी माणसाचा अपमान आहे, मराठी भाषेचा अपमान आहे आणि या माझ्या भूमीचा अपमान आहे। कारण की महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र मिळवण्यासाठी 107 हुतात्म्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आणि त्या आहुती कुठेही व्यर्थ न जावो, त्या आहुतीला ह्या जन्मभूमीने त्याचा आम्हाला कुठेतरी सार्थ अभिमान आहे, म्हणून आम्ही इथे या भूमीत आलेलो आहोत। भूषण, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? त्या ठिकाणी आपण जी प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवली, तो लहान का मुलगा सकाळपासून या आंदोलनात सहभागी झालेला आहे, काही खाल्लं सुद्धा नसेल अशी देखील माहिती आता समोर येते। त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा, उपाशी पोटी या आंदोलनात सहभागी होण्याचा त्याचा एक प्रयत्न मराठीच्या मुद्द्याकरता, कारण हेच भविष्य आहे उद्याचं महाराष्ट्राचं, मराठीचं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।